चलो वेलकम टू द सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, डिजिटलाइज इक्विपमेंट जे नव्याने आपल्याला MPSC मध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट विचारतात ते, आणि अजून थोडीशी काहीतरी माहिती आपल्याला ॲडिशनल आजच्या लेक्चरमध्ये बघायला भेटेल. ठीक आहे, बघूयात. आपण स्टार्ट करू. आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन याच्यावर क्वेश्चन येतात बरं का. याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. फ्रॅक्टिव्ह लिहिलं का मी? फ्रॅक्शन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. याला शॉर्ट फॉर्ममध्ये RF म्हणतात. काय म्हणतात? RF. हे तुम्हाला शिकायचं असेल तर अगोदर तुम्हाला स्केल माहिती पाहिजे. स्केल एक आहे लार्ज, एक आहे मीडियम, एक आहे स्मॉल. लार्ज स्केल आणि एक आहे मीडियम स्केल आणि एक आहे स्मॉल स्केल. ठीक आहे, 3 प्रकारच्या स्केल असतात. आता हे स्केल म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर पहिले हे स्केल कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते एकदा बघून घ्या. कोणत्या कोणत्या आहेत? लार्ज, मीडियम आणि स्मॉल. आणि याच्यामध्ये एक इंजिनिअरिंग स्केल नावाचा सुद्धा प्रकार आहे. ठीक आहे, तो आपण बघू. आपण लार्ज स्केल कुणाला म्हणायचं? लार्ज स्केल मी त्यालाच म्हणणार ज्याची मॅपवरची लेंथ जर 1 सेंटीमीटरला 10 मीटर असेल. म्हणजे याला मी लार्ज का म्हणू? म्हणजे 10 मीटर एवढ्या छोट्या अंतरासाठी तुम्ही 1 सेंटीमीटर मॅपवर देताय, म्हणजे खूप मोठी स्केल आहे तुमची. बरोबर ना? स्केल ऍक्च्युअल मध्ये स्मॉल पाहिजे. ठीक आहे, काय म्हणलं मी? डोक्यात गेलं तुमच्या? मी असं म्हणलं की 10 मीटर एवढ्या छोट्या अंतरासाठी तुम्ही 1 सेंटीमीटर देताय, अशाने तुमचा मॅप खूप मोठा होईल. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर ही जर स्केल असेल तर त्याला लार्ज स्केल म्हणतात. मीडियम स्केलचं रेंज असते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर टू 100 मीटर पर्यंत जर स्केल असेल तर त्याला आपण काय म्हणणार? मीडियम स्केल. आणि तिसरं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मोर दॅन 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मोर दॅन 100 मीटर. काही असेल, मग ते 500 असेल, किती 1 किलोमीटर असेल, काही असेल. मोर दॅन 100 मीटर असेल तर त्याला आपण म्हणतो स्मॉल स्केल. काय म्हणतो? स्मॉल स्केल. कळलं ना तुम्हाला? 10 मीटर पर्यंत लार्ज स्केल, 10 मीटर टू 100 मीटर पर्यंत मीडियम स्केल, आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू जर ग्रेटर दॅन 100 मीटर असेल किंवा त्याच्यापेक्षा कोणताही जास्तीचा आकडा असेल तर त्याला आपण म्हणणार स्मॉल स्केल. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्केल नावाचा एक प्रकार आहे. काय म्हणलं मी? याच्यामध्ये एक इंजिनिअरिंग स्केल नावाचा प्रकार आहे. काय म्हणलं मी? इंजिनिअरिंग स्केल नावाचा याच्यामध्ये प्रकार आहे. जर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मीटर असेल, जर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मीटर असेल तर त्याला म्हणायचं इंजिनिअरिंग स्केल. याच्यामध्ये हे इंजिनिअरिंग स्केल जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारू शकतात एक्झाममध्ये. बाकी 4 टाईप तर तुम्हाला कळाले. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर टू 100 मीटर, आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ग्रेटर दॅन 100 मीटर. इंजिनिअरिंग स्केल इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मीटर. चला, हे कळालं ना तुम्हाला? म्हणजे स्केल काय असतं? स्केल असतं 1 सेंटीमीटरला तुम्ही ऍक्च्युअल ग्राउंडवरचं किती डिस्टन्स घेत आहात त्याला म्हणायचं स्केल. या आता तुम्हाला स्केल माहिती झालं तर आता रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन तुम्हाला सांगतो मी काय. रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय RF. काय म्हटलं मी? रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय द RF. सो RF इज इक्वल टू map distance upon ground distance. map distance along ground distance. म्हणजे हे काय सांगितलं मी? एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादी स्केल ड्रॉ करायची असेल
आता या स्केलचा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजे RF काय आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. आता थोडक्यात जर मी ही लार्ज स्केल घेतली, लार्ज स्केल, याचा तुम्हाला विचारतात रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काय आहे. कळालं ना? रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन हा लार्ज स्केलचा काय आहे असं जर मला कुणी विचारलं तर मी काय करीन, सगळ्यात पहिल्यांदा इथे लिहिल RF रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. विचारला कोणाचा आहे? लार्ज स्केलचा. लार्ज स्केल 1 सेंटीमीटर इथे लिहितो आणि खाली आहे 10 मीटर. काय आहे? 10 मीटर. आता हे सेंटीमीटर आहे, हे मीटर आहे. आपल्याला दोन्ही युनिट काय पाहिजे? सेम पाहिजेत. चला मग मला सांगा 1 मीटर इज इक्वल टू किती असतं? 100 सेंटीमीटर. बरोबर ना? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 10 मीटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर. बरोबर ना? ठीक आहे. मग मी काय केलं, सिम्पली हे 1000 जे आहे ते इथे पुट केलं की करा इथं पुट. ठीक. सेंटीमीटर हे, सेंटीमीटर हे आता करू शकतो आपण. सो रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन याचं काय आलं? 0.001. हे झालं रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, दॅट इज RF फॉर लार्ज स्केल. आता आपल्याला एवढ्यावरच नाही थांबायचं, आपल्याला ना याच्या पुढे पण जायचंय. याच्या पुढे म्हणजे काय जायचंय आपल्याला? आपल्याला एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त डिस्टन्सच विचारतील असं नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये एरियाचा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन विचारू शकतात. तुम्हाला एक्झाम मध्ये व्हॉल्यूमचा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन विचारू शकतात. तर मग आपण ते पण कव्हर करू ना. ते कसं नाही करणार आपण कव्हर? ठीक आहे. हा पहिला फॉर्म्युला कोणासाठी झाला? हा पहिला फॉर्म्युला जेव्हा तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचे, जेव्हा डिस्टन्स दिलेला असेल. काय दिलेला असेल? डिस्टन्स. दुसरा फॉर्म्युला आहे ज्यावेळेस तुम्हाला एरिया दिलेला असेल. त्याचा फॉर्म्युला काय आहे? RF चा स्क्वेअर इज इक्वल टू मॅप डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. डिस्टन्स नाही म्हणू आपण, एरिया म्हणू. आणि ग्राउंड एरिया, मॅप एरिया अपॉन ग्राउंड एरिया. ठीक आहे, असं म्हणू शकतो ना मी? ठीक आहे, म्हणू शकतो. ठीक आहे. आता मला सांगा RF चा स्क्वेअर इज इक्वल टू मॅप वरचा एरिया डिवायडेड बाय ग्राउंड वरचा एरिया. म्हणजेच RF काय झालं रे? RF झालं मॅप एरिया अपॉन ग्राउंड एरिया. हे सगळं आहे स्क्वेअर रूट मध्ये. कळालं ना? मी हा फॉर्म्युला कधी वापरणार? ज्या वेळेस मला एरिया दिलेला असेल. ठीक आहे. थर्ड, बरं हे कट करू का? हे तुम्हाला स्केल कळायला ना? मला आता थोडं लिहायला जागा पाहिजे, कट करतो. हा, ते इंजिनिअरिंग स्केल महत्वाचं आहे बरं का. ठीक आहे. ओके, चलो आगे. थर्ड, जेव्हा तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला असेल, व्हॉल्यूम दिलेला असेल तर काय असतं? व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? क्यूब असतो ना, M क्यूब वगैरे असं. सो रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन क्यूब इज इक्वल टू मॅप व्हॉल्यूम अपॉन ग्राउंड व्हॉल्यूम. ठीक आहे. ऍक्च्युली या ठिकाणी आपल्याला, आता मी हे तुम्हाला समजायसाठी इथं व्हॉल्यूम लिहिलंय. एक्झाम मध्ये तुम्हाला इथे सरळ M क्यूब मध्ये पॅरामीटर दिलेलं असेल ग्राउंडचं. ग्राउंड म्हणा किंवा अजून काही पण म्हणा, पण जे काही दिलेलं असेल, मॅप म्हणा, ग्राउंड म्हणा, हे तुम्हाला व्हॉल्यूम टाइप मध्ये दिलेलं असेल. ठीक आहे. सो आता या ठिकाणी काय होईल याचं मिनिंग? RF इज इक्वल टू मॅप व्हॉल्यूम डिवायडेड बाय ग्राउंड व्हॉल्यूम. ठीक आहे. रेज टू किती? 1/3. आता याला मी असं लिहू शकतो ना, हे असं मॅप व्हॉल्यूम डिवायडेड बाय ग्राउंड व्हॉल्यूम आणि इथे क्यूब रूट असं लिहू शकतो ना. ठीक आहे. मग आपल्याला हाच फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू. उगाच दोन लक्षात नाही ठेवायचं, मेमरीला त्रास नाही द्यायचा. हा, काय येईल इथे? RF इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ मॅप व्हॉल्यूम डिवायडेड बाय ग्राउंड व्हॉल्यूम. याच्यावर क्वेश्चन येतात बघा, म्हणजे इन जनरल ह्या तिन्हीवरही येऊ शकतात, याच्यावर चान्सेस जास्त आहेत एरियावर विचारण्याचे. ठीक आहे. एरिया जर आला तर हा स्क्वेअर रूट वाला फॉर्म्युला, क्यूब रूट व्हॉल्यूम विचारला तर क्यूब रूट वाला फॉर्म्युला. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, मग आपण प्रॉब्लेम
याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूयात आपण प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय बघूयात. फाइंड द RF फॉर रेक्टँग्युलर प्लॉट. फाइंड द RF for a rectangular plot having area is equal to 6.4 hectare, 6.4 hectare, and it is represented by हे काय झालं, ग्राउंड एरिया झाला ना, and it is represented by 4 centimeter square. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, RF कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. तुम्हाला ग्राउंड डिस्टन्स, ग्राउंड एरिया दिलाय आणि मॅप एरिया दिलाय. सांगा मग RF चा स्क्वेअर इज इक्वल टू मॅप एरिया डिवायडेड बाय ग्राउंड एरिया. ठीक आहे, दोन्ही आपल्याला सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागतील, सेंटीमीटरच्या स्क्वेअर मध्ये घ्यावं लागतील. ठीक आहे, 4 सेंटीमीटर स्क्वेअर जे आहे ते युनिट सगट लिहिला, तुम्हाला मुद्दा म्हणून समजावं याच्यासाठी, ऍक्च्युअल मध्ये अशी लिहायची गरज नाही. आता हे दिलंय 6.4 हेक्टर. 6.4 काय दिलंय, हेक्टर. आता 6.4 हेक्टरला सेंटीमीटर मध्ये करायचं असल्यास 10⁸ ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, सेंटीमीटरचा स्क्वेअर, तर हे झालं सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण जरा याला सिम्प्लिफाय करूयात. सांगा मला, 4 एक 4 आणि हे किती, 4 एक 4, डायरेक्ट जातो का रे भाग याला, 16 चौक 64. ठीक आहे ना, 1.6 into 10⁸. ठीक आहे ना, असं मिळालं. आता इथं थांबत नाही आपल्या परीक्षेवाले, आपले परीक्षेवाले जरा हुशार असतात. ते काय म्हणतात, आम्हाला स्क्वेअर रूट काढून याची व्हॅल्यू पाहिजे. स्क्वेअर रूट काढून याची व्हॅल्यू सांगा काय असते. 1 डिवायडेड बाय 1.6 into 10⁸. या 1.6 ला मी एक हे देऊन टाकतो, काय म्हणतात 10. याच्यातला एक 10 मी इथे देऊन टाकतो. किती झालं, 16 इंटू 16 याला दिलं. कशासाठी 16 केलं बरं मी याला, मला माहिती स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. 16चा स्क्वेअर रूट काय 4, 1चा स्क्वेअर रूट काय 1, म्हणून मी याला 16 केलं. आणि इथे किती उरलं, 10⁷. अरे आता त्रास होईल ना, हे 10⁷ स्क्वेअर रूट मला नाही काढता येणार. जनरली मला 2 पॉवर मध्ये बोलते, 10⁻², 10⁻4, 10⁻6 असं असलं ना, त्याचं स्क्वेअर रूट मला सरळ काढता येतो. तर इथं 7 आहे, तर मला नाही काढता येणार तसं. मग मी काय केलं, हे 1 डिवायडेड बाय 16 इंटू 10 इंटू 10⁻6. हा, आता आला बाबा जीवात जीव माझा. ठीक आहे, चला, हे 1चा स्क्वेअर रूट, 1 इथे आला. 16चा स्क्वेअर रूट किती आहे 4. या 10⁻6चा स्क्वेअर रूट किती येतो, 10⁻3. आणि हे √10 ला मी मल्टिप्लाइड बाय इथं असं √10 लिहितो. आता मला एक सांगा, √10चा इन अँड ॲव्हरेज √10चा स्क्वेअर रूट कशाचा जवळ येईल, 3 त्रिक 9, 4 चौक 16, म्हणजे याचा 3.2 समथिंग स्क्वेअर रूट असेल, राईट ना. ओके, मग मी लिहितो इथे 1 डिवायडेड बाय 4 इंटू 3.2 इंटू 10⁻3. चला, 1 इंटू 12, याला राऊंड अप बरं का, याला 3 कन्सिडर करा तुम्ही, काही टेन्शन नाही. एक्झाम मध्ये तुम्हाला अशी क्वांटिटी दिलेली असेल बघा. आता मी सांगतो तुम्हाला, इथे याला मी 3 कन्सिडर केलं, राऊंड अप. 1 डिवायडेड बाय 12 इंटू 10⁻3 म्हणजे 1, 2, 3. ठीक आहे, हा झाला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन फॉर दिस गिवन स्केल. हे काय तुम्हाला जे गिवन डेटा आहे ना, याच्यानुसार हा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन तयार झाला. आता तुम्ही म्हणताल एक्झाम मध्ये कसं सर,
एक्झाममध्ये जर तुम्हाला टाइम असला तर करायचं हे असं 3.2 × 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, 12,800 तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू मिळेल अशी 12,800. पण मी काय म्हणतो, इतक्या ॲक्युरेसीची जायची गरजच नाही ना. 12,000चं एकच ऑप्शन असणार आहे तिथे, बाकी असे ऑप्शन असतील माहिती का, असे फिरवतात आपले MPSC वाले. 120, 1,20,000 काही पण देतात. पण या झिरोच्या क्वांटिटीवाला एवढं एकच ऑप्शन दिसेल तुम्हाला. त्याच्यामुळे हे दिस इज द फायनल आन्सर आणि पटापट सॉल्व्ह करायचं. 50 सेकंदाच्या आत तुम्हाला हे उत्तर आले पाहिजेत. ठीक आहे, कळालं तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काय असतं? ओके, स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, चलो. आता स्टार्ट करतो मी मॉडर्न इक्विपमेंट्स. पुढचा टॉपिक काय? मॉडर्न इक्विपमेंट्स. मॉडर्न इक्विपमेंट्स. ठीक आहे, या मॉडर्न इक्विपमेंट्स ची गरज आपल्याला का भासली याची थेरी तुम्हाला सांगत नाही बसत. कॉमन सेन्सचा पार्ट आहे ना यार. अगोदरचे इक्विपमेंट ॲक्युरेट नव्हते. अगोदरचे इक्विपमेंट जेवढी आपल्याला ॲक्युरसी पाहिजे ते देत नव्हते. अगोदरचे इक्विपमेंट मध्ये एरर जास्त येत होतं. अगोदरच्या इक्विपमेंटमध्ये हँडलिंग बरोबर नव्हती, म्हणजे जरा डिफिकल्ट होतं हँडलिंग. तर हे सगळे सोयीस्कररित्या मॉडिफाईड करणे आणि ते मॉडिफाईड झालेले इक्विपमेंट आपल्यासाठीच असतात. सो मॉडर्न इक्विपमेंट तयार झाले. याला मी जास्त डीपमध्ये एक्सप्लेन नाही करणार, ते विचारतही नाही, कॉमन सेन्सचा पार्ट पण येतो. सो मॉडर्न इक्विपमेंट्समध्ये सगळ्यात पहिलं येतं इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. काय येतं? इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. काय येतं? इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. आता हे इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर बद्दल तुम्हाला जराशी माहिती मी देतो. एकच मिनिट. इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर म्हणजे आपलं जे कॅसिओचं कॅल्सी असतं ना, कॅसिओचं आपलं कॅल्सी माहिती असेल ना तुम्हाला. कॅसिओ आपण टाईप करतो ते इंजिनिअरिंगला कॅल्क्युलेटर, त्या टाईपचं एक कॅल्क्युलेटरहून थोडीशी जाड मशीन असते. त्या थोड्याशा जाड मशीनीतनं काय निघतं? असा लेझर बीम निघतो. ठीक आहे, मग तो लेझर बीम काय करतो? आपण जर स्ट्रेट पकडलं, हे इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर जर स्ट्रेट पकडलं तर तो जिथे कुठे, आता सपोज माझ्या इथं समोर दरवाजा आहे ना, मी इथे जर असं ते इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर पकडलं तर हे काय करतं? हे बघा, माझ्या हातात 2 पेन आहे. हे ना काय लेझर बीम समोर सोडतं. समोर सोडल्यानंतर त्या लेझर बीम थ्रू त्याला समजतं, रिफ्लेक्ट होतं ना ते, तर त्याला समजतं की ॲक्युरेट डिस्टन्स काय आहे समोरचं. सो फॉर मेजरिंग ॲक्युरेट डिस्टन्स आपण इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर यूज करतो. बरं, किती ॲक्युरसी असली पाहिजे याची? याची ॲक्युरसी असते ±1 mm पर्यंत. ±1 mm पर्यंत. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे विचारतात. ठीक आहे, असे याच्यावर बटन दिलेले असतात छानपैकी, आणि या बटनातनं निघतो लेझर निघतो, आणि एक इथे रिसिव्हर असतं, एक ट्रान्समीटर असतं, आणि याच्यावरनं आपल्याला ॲक्युरेट डिस्टन्स कळतं. प्रोवायडेड तुम्ही हे जे इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर पकडलंय ते स्ट्रेट पकडलंय. असं तिरपं पकडलं आणि तुम्ही म्हणणार अरे चुकीचं डिस्टन्स आलं, तर ते येणारच ना, तुमचा लेझर बीम तिरपा जाईल. ओके, आता याची गरज का पडली? ईडीएमची गरज का पडली? तर याचं सिंपल आन्सर आहे की आपलं जे चेन सर्वे होता, या चेन सर्वेमध्ये भरपूर प्रकारचे एरर होते बघा. आठवते तुम्हाला? चेनचे भरपूर प्रकारचे एरर होते बेस्ड ऑन टेम्परेचर, ह्युमन एरर. सो टू अवॉइड दिस काइंड ऑफ एरर वी हॅव
modified one instrument known as a electronic distance meter. आता ही इलेक्ट्रॉनिक्स डिस्टन्स मीटर मध्ये 3 प्रकारचे रेंज आहेत. याच्यामध्ये 3 प्रकारचे रेंज आहेत. एक शॉर्ट रेंज, एक मीडियम रेंज आणि तिसरं लॉंग रेंज. 3 प्रकारच्या याच्यामध्ये रेंज आहेत. एक शॉर्ट, एक मीडियम आणि एक लॉंग. शॉर्ट रेंज जे आहे ते 5 किलोमीटर पर्यंत वर्क करतं. म्हणजे शॉर्ट रेंजचं लेझर हा अप टू 5 किलोमीटर पर्यंत मेजर डिस्टन्स करतो. 5 किलोमीटरच्या पुढे केलं तर त्याचं तेवढी कॅपॅसिटी नसती त्या बीमची. ठीक आहे. सो 5 किलोमीटर पर्यंत शॉर्ट रेंज, 100 किलोमीटर पर्यंत अप टू 100 किलोमीटर पर्यंत मीडियम रेंज आणि मोर दॅन 100 किलोमीटर पर्यंत लॉंग रेंज. ठीक आहे ना. कळालं मी काय बोललो? शॉर्ट रेंज ईडीएम, मीडियम रेंज आणि लॉंग रेंज हे 3 प्रकारचे ईडीएम असतात. या 3 प्रकारचे ईडीएमची कॅपॅसिटी असते 5 किलोमीटर, 100 किलोमीटर आणि मोर दॅन 100 किलोमीटर. मला सांगा रेडिओ आता मी पुण्यात आहे. मला पुण्यात मी कुठेही जाऊ द्या, मला रेडिओचा आवाज ऐकू येतो. म्हणजे मी जर मोबाईल लावला, कुठेही FM लावला तर तो चालू असतो. बरोबर ना. हे सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू. सर अजून अचानकच कसं काय आले तुम्ही रेडिओवर? इथे मला गरज अशी पडली की बघा, पुणे हे छोटं वगैरे शहर तर आहे नाही, 100 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा तर जास्त एरियाज असेल. सो अशा केसमध्ये मला प्रत्येक ठिकाणी रेडिओचा आवाज ऐकू येतोय. सो जिथे कुठे लॉंग रेंज ईडीएम आहे, काय बोललो मी? जिथे कुठे लॉंग रेंज ईडीएम आहे तिथे तुम्हाला वेव्ज विचारतात कोणत्या आहेत, तर या ठिकाणी वेव्ज असतात रेडिओ वेव्ज. कोणत्या? रेडिओ वेव्ज. स्पेलिंग बघून घ्या तुमचं तुम्ही. पण हे सांगतो काय मी, जिथे कुठे मोर दॅन 100 किलोमीटर स्क्वेअरचा ईडीएम असेल तिथे ऑब्विसली रेडिओ वेव्ज आपण यूज करतो. ओके, कळालं. फिक्स राहील डोक्यामध्ये. एक्झाम्पल तसं दिलंय मी की आपण सगळीकडे रेडिओ यूज करतो पुण्यामध्ये. बरोबर ना. सो रेडिओ वेव्ज यूज फॉर लॉंग रेंज ईडीएम. बर, मग अप टू 5 किलोमीटर पर्यंत काय करतो? अप टू 5 किलोमीटर पर्यंतच्या वेव्ज कशा असल्या पाहिजे? घरामध्ये आपण टीव्हीला दरवेळेस समोर जाऊन लावतो का? नाही. आपण कशाने लावतो? आपल्या रिमोटनी लावतो. जर रिमोटच्या तुम्ही वेव्ह बघितल्या असतील, त्या कोणत्या वेव्ज असतात रे? मला नाही माहिती, तरी पण मी सांगतो आठवल्यानंतर मला असं कळतं की इन्फ्रारेड वेव्ज असतात. कोणत्या? इन्फ्रारेड वेव्ज. सो फॉर शॉर्ट रेंज ईडीएम कोणत्या वेव्ज यूज होतात? इन्फ्रारेड. ठीक आहे. शॉर्ट रेंज ईडीएम मध्ये इन्फ्रारेड वेव्ज, लॉंग रेंज ईडीएम मध्ये रेडिओ वेव्ज. आणि मीडियम रेंज हे M इज रिप्लेस्ड बाय M. मीडियम इज फॉर मायक्रोवेव्ज. MM लक्षात ठेवा इथं. MM याच्याहून सोपी पद्धत नाही सांगू शकत मी. शॉर्ट रेंज रिमोट कंट्रोल इन्फ्रारेड वेव्ज M आणि लॉंग रेंज रेडिओ वेव्ज FM सगळीकडे. ठीक आहे. So this is EDM and these are the range of EDM, these are the limits of EDM and these are the waves which are used in EDM. हे तुम्हाला मी का यूज केलं, टाईप काय, ह्याच्याबद्दल माहिती दिली. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ठीक आहे. कट करू एक. याच्यामध्ये ना मला एक छोटासा पॉइंट अजून सांगायचा बरं का. तुम्हाला काही त्रास नाही ना थोडीशी ॲडिशनल माहिती दिली तर? नाही. एक्झाम मध्ये येतं तर सांगावं लागतं. मी जास्त माहिती मुळातच देत नाही. इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर बद्दल एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, काय म्हणलं मी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे विचारतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं?
refractive index is denoted by n, आणि हे असतं velocity of wave in vacuum, velocity of wave in vacuum आणि divided by velocity of wave in atmosphere. So refractive index is denoted by n, and हे काय असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? हे असतं वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन ॲटमॉस्फिअर. तर आता वेलॉसिटी दोन्ही सेमच आहेत. कोणती तरी एक वेलॉसिटी मला v नी दाखवावं लागेल. मग आता ही जर मी सेम वेलॉसिटी v नी दाखवली तर तुम्ही कन्फ्यूज होताल, म्हणून याला काहीतरी वेगळ्या नोटेशननी पुस्तकामध्ये डिनोट केलं आहे. तर या व्हॅक्यूमच्या मधले c घेतलेला आहे. सो वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन व्हॅक्यूम इज डिनोटेड बाय c and velocity of wave in atmosphere is denoted by v. हा झाला फॉर्म्युला. आता तुम्हाला एक्झाम मध्ये देतात कॅल्क्युलेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वेव्ह having velocity of wave in vacuum दिलेली असते, velocity of wave in atmosphere given असते. त्याच्यावरनं तुम्हाला n कॅल्क्युलेट करायचा असतो. लक्षात ठेवा, वरचा जो रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन सांगितलंय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यामध्ये गफलत करायची नाही. वरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं? मॅप डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. इथे काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे काय आहे? वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन व्हॅक्यूम अँड वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन ॲटमॉस्फिअर. सो दिस इज ऑल अबाउट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे विचारतात म्हणून हा पॉइंट घेतला. ओके, स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात. ओके, चलो आगे. आता ना हे बघा, मी ना पहिलेच क्लिअर करतो तुम्हाला, जे एक्झामला येतं ना मी तेच शिकवणार. मी डीप मध्ये नाही शिकवत बसणार, कारण डीप मध्ये जर शिकवत बसलो आपला सिलेबस राहील बाजूला, दुसराच एक्स्ट्राचा आपल्याला आठवत बसेल, सर हे पण राहिलं ते पण राहिलं. जे आपल्याला एक्झामला येतं तेच मी तुम्हाला शिकवणार. आता एक्झाम मध्ये अजून एक येतं, ते आहे थेडोलाइट. काय येतं? थेडोलाइट. काय येतं? थेडोलाइट. हे थेडोलाइट बद्दल काहीच नाही विचारत. काय विचारतात? हे थेडोलाइटचे टाईप कोणते कोणते? थेडोलाइटचे 2-3 टाईप आहेत. 3 टाईप. ठीक आहे, 3 टाईप आहेत. पहिले हे थेडोलाइट काय मेजर करतो? हा थेडोलाइट हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल, हा थेडोलाइट हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल मेजर करतो. ठीक आहे, थेडोलाइट काय मेजर करतो? हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल. अँगल्स बर का, नीट लक्षात ठेवा. हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल जिथे कुठे येईल ते काम करतं थेडोलाइट. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक वर्नियर थेडोलाइट, दुसरा ऑप्टिकल थेडोलाइट, आणि तिसरा डिजिटल थेडोलाइट. बरोबर ना? हा, डिजिटल थेडोलाइट. या वर्नियर थेडोलाइट बद्दल तुम्हाला काय विचारतात तेवढंच मी सांगतो. याचा लिस्ट काउंट विचारतात. लिस्ट काउंट लक्षात ठेवा. हे फार मी स्पेसिफिक छान प्रकारे चार्ट करून देतोय तुम्हाला. तर लिस्ट काउंट तुम्हाला प्रत्येक थेडोलाइटचं विचारू शकतात. मला सांगा, आता हे कॉमन सेन्स आहे. हा,
हे तुम्हाला वर्टिकल, हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे इथे अँगल हा कोण देतोय? थेडोलाइट देतोय. अँगलचे युनिट काय असतात रे? काहीतरी 1 डिग्री, डिग्री, मिनिट, सेकंद असं असतात ना युनिट, बरोबर ना? या 2 रेघा म्हणजे मिनिट असतं, 1 रेघ म्हणजे सेकंद असतं, बरोबर ना? ओके ओके, ठीक आहे. ओके, तर मला कळालं की आपले जे हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल हे आपण कशामध्ये मोजतो? थेडोलाइटमध्ये मोजतो. मग याचं युनिट काहीतरी डिग्री, मिनिट आणि सेकंद असलं पाहिजे. सॉरी हा, इथे 1 रेघ म्हणजे मिनिट, 2 रेघ म्हणजे सेकंद असतं, ठीक आहे. हे झालं डिग्री, हे झालं मिनिट आणि हे झालं सेकंड, ठीक आहे. तर कळालं मला, हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल मेजर करण्यासाठी आपण थेडोलाइट वापरतो. तर याचा लिस्ट काउंट म्हणजे किती ॲक्युरसी पर्यंत तुम्हाला हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल मोजता येईल. आता हे वर्नियर थेडोलाइट ना, हे जुन्या प्रकारचं थेडोलाइट होतं. हे थोडासा त्याच्यामध्ये नवीन प्रकार आणि हा सगळ्यात नवीन प्रकार, ठीक आहे. अशी ॲडव्हान्समेंट झालेली आहे. मग जशी ॲडव्हान्समेंट झाली तितकी ॲक्युरसी वाढणार. तर सगळ्यात जुनं जे होतं त्याचा लिस्ट काउंट हा होता 20 सेकंड. काय होता? 20 सेकंड. मग यांना वाटलं अरे 20 सेकंड हे लिस्ट काउंट आहे, नाही आपल्याला अजून ॲक्युरेट पाहिजे. मग यांनी काय केलं? हा लिस्ट काउंट केला 1 सेकंडवर. काय केला? 1 सेकंडवर. आणि डिजिटल थेडोलाइटला अजून आपल्याला लिस्ट काउंट नाही कमी करता आला, कारण 1 सेकंड हा फार कमी एररचा झालाय. पण याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट काय दिली? याच्यामध्ये जसा ऑप्टिकल टेलिस्कोप वगैरे होता, इथे सगळं तो डिजिटलाइज केला. म्हणजे थोडक्यात लेझर बीम वगैरे अशा नवीन सुविधा याच्यामध्ये आल्या. सो डिजिटल थेडोलाइटमध्ये डिजिटल सुविधा दिल्या, पण जो आपला लिस्ट काउंट आहे ना तोच राहिला. 1 सेकंड आणि 20 सेकंड इज फॉर वर्नियर थेडोलाइट. एक्झाममध्ये हे विचारतात, कारण कोणी असं मस्तपैकी बाण मारून देतात पोरं की 1 सेकंदच असू शकतं, पण एक्झामवाले हे विचारतात. काय विचारतात? व्हॉट इज द लिस्ट काउंट फॉर वर्नियर थेडोलाइट? सो इट इज 20 सेकंड, ठीक आहे. चलो, तर हे झालं वर्नियर थेडोलाइट, ऑप्टिकल थेडोलाइट, डिजिटल थेडोलाइट. ओके, पुढे नेक्स्ट. आता एखाद्या माणसाला असं वाटलं, असा एक माणूस आहे आणि त्यांनी असा विचार केला यांनी की अरे यार, मला डिस्टन्स मेजर करायचंय तर सेपरेट इन्स्ट्रुमेंट, मला अँगल मेजर करायचंय तर सेपरेट इन्स्ट्रुमेंट. तर हा माणूस म्हणतो की नाही, मला EDM या दोघांचं काम करणारा एकच यंत्र पाहिजे. तर असं यंत्र, अशी मशीन नव्याने डेव्हलप झाली, त्याला म्हणायचं टोटल स्टेशन. काय म्हणायचं? टोटल स्टेशन. लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट बोललो मी तुम्हाला, की एक्झाम मध्ये विचारतात. टोटल स्टेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ, टोटल स्टेशन इज कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर अँड थेडोलाइट. ओके, टोटल स्टेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर अँड थेडोलाइट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अँगलही मेजर करता येईल, याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्सही मेजर करता येईल. सो टोटल स्टेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर अँड थेडोलाइट. चला, नेक्स्ट आपण आता 2च शेवटचे इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. त्याचे नाव आहेत एक डिस्टोमॅट्स आणि एक जिओडीमीटर. काय? एक डिस्टोमॅट बघणार आहे आपण आणि एक जिओडीमीटर. बघूयात आपण काय आहे ते डिस्टोमॅट आणि जिओडीमीटर. डिस्टोमॅट आणि इकडे लिहितो जिओडीमीटर. आता हे लक्षात ठेवा, हे विचारतात बघा. डिस्टोमॅट मध्ये ज्या रेज असतात त्या असतात इन्फ्रारेड. कोणत्या असतात? इन्फ्रारेड. जर इन्फ्रारेड असतील तर मला तुम्ही सांगा, याची वेव्ह कॅपॅसिटी जास्त असेल का? नाही, कमी असणार. याची वेव्हची लेंथ ही अप टू असते 20 मीटर टू असते 10 किलोमीटर पर्यंत. हे डिस्टोमॅटने सुद्धा डिस्टन्स मेजर केलं जातं.
त्याच्या नावातच येणार आहे. हे बघा, डिस्टन्स मॅट, डिस्टन्स मेजरमेंट, यूज इन्फ्रारेड रेज. इन्फ्रारेड म्हणजे छोटं आपलं रिमोट, ठीक आहे, म्हणजे ते कुठपर्यंत असेल 20 मीटर टू 10 किलोमीटर पर्यंत. याचा असं आहे की हे डे आणि नाईटला सुद्धा वर्क करतं, डे अँड नाईट. नाईट विजन असतं याच्यामध्ये. सो बोथ केसमध्ये, दिवस आणि रात्र दोन्ही केसमध्ये हे वर्क करतं. याची ॲक्युरसी महत्त्वाचा पॉईंट आहे, ±20 याची ॲक्युरसी असते. वेअर ॲज ईडीएमची ॲक्युरसी काय असते, ±1 कोण जास्त ॲक्युरेट, ईडीएम. 3 प्रकार ईडीएमचे, डिस्टोमॅटचे नाही. डिस्टोमॅट सेपरेट नवीन तंत्र आहे, सेपरेट नवीन मशीन आहे, जी ईडीएम सारखीच आहे पण लेस ॲक्युरेट आहे, जी दोन्ही रात्री दिवसा काम करते. तिचं रेंज आहे 20 मीटर टू 10 किलोमीटर. याच्यामध्ये वेगळे प्रकार नाहीत. ईडीएम मध्ये वेगळे प्रकार आहेत, शॉर्ट रेंज, मीडियम रेंज, लॉंग रेंज. ओके, चला आता या जीओडी मीटर. जीओडी मीटर मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहेत याच्या वेव्ज. याच्यामध्ये असतात कॅरियर वेव्ज. काय असतात याच्यामध्ये, कॅरियर वेव्ज. ठीक आहे. आता हे काय होतं याच्यामध्ये, जरा तुम्हाला डीप मध्ये सांगू का, थोडंसं डीप मध्ये सांगतो. या जीओडी मीटर मध्ये असतं टंगस्टन फिलामेंट. काय असतं, टंगस्टन. हे येतं बरं का, हे एक्झाम मध्ये येतं, लक्षात ठेवा. हे जे मी सतत सांगत राहतो ना, हा पॉइंट तुम्ही बघताल, मी बोललेले जशास तसे क्वेश्चन येतात. जीओडी मीटर याच्यामध्ये असतं टंगस्टन फिलामेंट. एक मिनिट, जीओडी मीटर, एकच मिनिट, माईक पडलं माझं. चला, याला मी जरा इथंच लावतो. जीओडी मीटर मध्ये असतात कॅरियर वेव्ज. याच्यामध्ये असतं टंगस्टन फिलामेंट. काय असतं, टंगस्टन फिलामेंट. या टंगस्टन फिलामेंटमुळे काय होतं, कॅरियर वेव्ज पास होतात. म्हणजे काय असतं, आपलं जे बल्ब असतो का, एक्झाम्पल देतोय, लगेच तसं नका इमॅजिन करू, जस्ट समजायसाठी एक्झाम्पल देतोय. बल्ब असतो का, बल्ब आपला सूर्या बल्ब पिवळ्या कलरचा, त्याच्यामध्ये कशी अशी तार दिलेली असते, सेम इथं केस असतं. या जीओडी मीटर मध्ये एक टंगस्टन फिलामेंट असतं, म्हणजे तार टाईप स्ट्रक्चर असतं. ते गरम झालं की त्याच्यातनं वेव्ज निघतात, जसं प्रकाश निघतो तशा या वेव्ज निघतात. या वेव्ज कोणत्या असतात, कॅरियर वेव्ज. या कॅरियर वेव्ज समोर जिथे कुठं जायचंय तिथे जाऊन रिफ्लेक्ट होतात आणि त्याच्या हे कॅरियर वेव्ज कुठेतरी जाऊन वापस आदळतात आणि पुन्हा रिफ्लेक्ट येतात. आणि हे रिफ्लेक्शन आल्यामुळे आपल्याला डिस्टन्स मेजर होतं आणि याची रेंज आहे अप टू 25 किलोमीटर. 25 किलोमीटर पर्यंत तुम्ही जीओडी मीटर वापरू शकता. याच्यामध्ये टंगस्टन फिलामेंट असतं, याच्यामध्ये डिस्टन्स मेजर करतो, कॅरियर वेव्ज असतं त्याच्यामध्ये, आणि ते उपयुक्त असतं 25 किलोमीटर पर्यंत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द मॉडर्न इक्विपमेंट. हे नवीन प्रकारचे मॉडर्न इक्विपमेंट आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला काही वेव्ज बद्दल, 2 वेव्ज ज्या तुमच्या कानावर पडलेल्या असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि एक कोणती बरं, कॅरियर वेव्ज. याच्याबद्दल तुम्हाला विचारत तर नाही, पण मी माझ्या स्वतःसाठी एक एक्स्ट्रा माहिती काढून ठेवली की बाबा या वेव्ह नेमक्या असतात काय. हे विचारत नाही, ज्यांना बोर झाला असेल त्यांनी स्टॉप करा, पण मी जस्ट माहितीसाठी सांगतो. वेव्ज या आता तुम्ही 2 ऐकल्या ना, एक कोणती, काय ते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे ऐकलं ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि दुसरं ऐकली की आता कोणती ऐकली आपण, कॅरियर वेव्ज. कॅरियर वेव्ज. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि कॅरियर वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अशा असतात की त्या व्हॅक्यूम मधनं सुद्धा ट्रॅव्हल होतात. त्या कशातनं ट्रॅव्हल होतात, व्हॅक्यूम मधनं. व्हॅक्यूम काय असतं, जिथे हवा नसते तिथं व्हॅक्यूम असतं. ठीक आहे. व्हॅक्यूम तुम्हाला बघायचं असेल तर एक इंजेक्शन घ्यायचं, इंजेक्शन, त्याची वरची सुई काढून टाकायची, ते आपल्या या बोटाला समोरून लावायचं, विदाऊट सुई बरं का, नाही तर खूप सुई टाकून देतं लात.
आपल्या बोटावर इंजेक्शन ठेवायचं आणि त्याचा जो मागचा नॉब आहे ना तो ओढायचा. आपलं बोटाची कातडी थोडीशी इंजेक्शन मध्ये अशी आत ओढल्या जाते आणि इंजेक्शन मध्ये व्हॅक्यूम तयार होतो. जिथे एअर नसते, जिथे एअर नसते तिथे व्हॅक्यूम असते. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. कॅरियर वेव्स या काय असतात? कॅरियर म्हणजे नावातच त्याच्या काय आहे, कॅरी. काय आहे? कॅरी आहे ना त्याच्या. कॅरी म्हणजे काय असतं, या वेव्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वर सुपर इम्पोज असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वर ओव्हरलॅप असतात. म्हणजे याच्यावर या वेव्ज ओव्हरलॅप असतात, सुपर इम्पोज असतात कॅरियर वेव्स. ही जी वेव्हचा जर एक छोटासा पार्ट असेल तर त्याच्यावर हे छोटासा पार्ट कॅरियर वेव्स असतात. ठीक आहे. सो हे ऑल अबाउट द वेव्स, एवढीच माहिती मी जमा केली या वेव्स बद्दल. आता बाकी अजून थोडंसं उरलेलं आहे. अजून 2 लेक्चरमध्ये आपलं बेसिक सिव्हिल संपेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. याच्यानंतरच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लेवलिंग चालू करणार आहे. परवाच्या लेक्चरमध्ये आपलं बेसिक सिव्हिल पूर्णतः संपून जाईल. ओके. स्टडी हार्ड आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय.